आपण देशाकरता काम करतोय, आपण आपल्या जीवनामध्ये धर्मासाठी काम करतोय, आपण आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदाय करता काम करतोय, आपण आपल्या जीवनामध्ये महाराष्ट्राच्या मातीसाठी काम करतोय. तुमचं काम जर विधायक असेल, तुमचं काम जर प्रामाणिकपणे जर असेल, तर मला असं वाटतं ते काम तोपर्यंत करा जोपर्यंत आपल्या देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेल. विठाला मला असं वाटतं सज्जन माणसाचं महत्व समाजापर्यंत जाण्याकरता, वाक्य पुन्हा एकदा ऐका, सज्जन माणसाचं महत्व समाजापर्यंत जाण्याकरता सज्जन माणसाच्या जीवनामध्ये दुर्जन माणूस अत्यंत महत्वाचा आहे. अरे चंदनाचं महत्व समाजापर्यंत जाण्याकरता त्या चंदनाच्या लाकडाला कुणीतरी तोडणारं महत्वाचं आहे. सूर्याचं महत्व जगासमोर येण्याकरता सूर्याने कुठेतरी त्या उदय होणं महत्वाचं आहे. तसं सज्जन माणसाचं महत्व समाजापर्यंत जाण्याकरता मला असं वाटतं त्याच्या जीवनामध्ये दुर्जन माणूस अत्यंत महत्वाचा आहे. भगवान श्री ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये जर विसोबा खेचर आले नसते तर माझ्या ज्ञानोबारांचं समग्र जीवन हे महाराष्ट्रापर्यंत गेलं नसतं. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जर रामेश्वर भट्ट भेटले नसते तर माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परिचय हा या महाराष्ट्राला झाला नसता. मला असं वाटतंय भगवान बाबांच्या जीवनामध्ये विश्वनाथ गौरी जर आला नसता तर भगवान बाबांचा परिचय आपल्यापर्यंत आला नसता. विठाला म्हणून माझ्या कीर्तनातलं वाक्य मी या ठिकाणी बोलेल. एखाद्या वेळेला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देव नाही होता आलं तरी होऊ नका, एखाद्या वेळेला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संत नाही होता आलं तरी होऊ नका, पण कीर्तन आणि रामायण ऐकल्याच्या नंतर या समाजामध्ये आदर्श माणूस म्हणून जगायला विसरू नका. विठाला माणसासारखे माणसं अनेक दिसत आहेत, पण कधीतरी ज्या वेळेला आपण माणुसकीचा शोध घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये करू ना मायबाप, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणातला माणुसकीपणा हरवल्याचं आपल्याला कदाचित दिसते. अरे अनेक वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा चालू आहे, अनेक वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये रामकथा चालू आहे, अनेक वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये महाभारतासारखी सुंदर कथा चालू आहे, अनेक वर्ष झाली या देशामध्ये मला असं वाटते भागवत चालू आहे. मग या सगळ्या गोष्टीचं जर आपण जर खऱ्या अर्थाने पायिक होतो जर स्वीकारलं असेल तर मला असं वाटतंय काही अंशी तरी आपल्या जीवनामध्ये बदल हा महत्वाचा आहे. मला असं वाटतंय लोकांना आम्ही नेहमीच सांगतो की तुम्ही कीर्तनामध्ये या, कीर्तनामधून काहीतरी घेऊन जा, कीर्तनामध्ये या, कीर्तनातून काहीतरी घेऊन जा. माणसं इथे येत आहेत शांत चित्ताने 2 तास कीर्तन श्रवण करतायत, कीर्तन संपलं की या ठिकाणी जुन्या